शेतकरी संघटनेने सतत लावून धरलेल्या आक्रोश मोर्चाला मागणीला यश. राज्य व केंद्र शासनाकडून 7,788 कोटींचा निधी मंजूर. पत्रकार परिषदेत महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे यांनी दिली माहिती. महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या माध्यमाने 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिवस जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी संस्थापक अध्यक्ष सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील 7,000 शेतकऱ्यांना घेऊन विविध मागण्यांसंदर्भात आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. संघटनेच्या मागण्या यामध्ये प्रामुख्याने सूक्ष्म सिंचन अंतर्गत सन 2022-23 व 2023-24 या वर्षातील शेतकऱ्यांना सबसिडीची रक्कम मिळावी, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी, पीक विम्याचा 30 एप्रिल 2024चा निर्णय रद्द करावा, नार पार नदीजोड प्रकल्प मंजूर करण्यात आले असून यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तसेच पत्रकार परिषदेत संघटनेचे तालुका अध्यक्ष डॉक्टर विनोद चौधरी, तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, मृद जलसंधारण समिती अध्यक्ष SZ पाटील, विनोद पाटील हे उपस्थित होते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.